हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जे काही स्वप्न पाहिले असतील ते सगळे स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ संध्याकाळ। आता ना 4:30 वाजलेले आहेत आणि आता चहाचं टायमिंग होणार आहे। तर असं पण आता आषाढ महिना लागलेला आहे आणि आषाढ महिन्यामध्ये आखाड तळला जातो। आता आखाड का तळला जातो हे मी तुम्हाला पुढे सांगतेच, त्याचबरोबर रेसिपी सुद्धा शेअर करते। जास्त करून ना आखाड महिन्यामध्ये कापण्या केल्या जातात बेसन पिठाच्या, पण आता बेसन पीठ नाहीये, दळायचं आहे, त्याच्यामुळे मग मी आज ना शंकरपाळी करणार आहे। तर पुन्हा एकदा कधीतरी कापण्या करीन आणि रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करेन। आता आज ना मी मस्तपैकी गोडाच्या शंकरपाळ्या करणार आहे। तर सोबतच मी जे ब्लाऊज वेअर करते, तर बरेच जण मला म्हणतात हा रेडीमेड ब्लाऊज आहे का, तुम्ही स्टिच करता का, तुम्ही ब्लाऊज स्टिच करताना आम्हाला दाखवा। तर ना मी मशीनवर बसले, आता मी खाली जाते ना स्टिचिंगसाठी, मशीन खाली ठेवलेली आहे। तर मी शूटिंग करायचं विसरते ब्लाऊज शिवताना, आणि मी कधीही एका दिवशी पूर्ण एक ब्लाऊज शिवत नाही। आज 4 टिपा उद्या 4 टिपा असं असतं माझं, जसं कामाप्रमाणे। कारण समजा आता मी माझा जर ब्लाऊज शिवत असले आणि कस्टमर आले, तर मग आधी कस्टमरच्या साड्या ज्या आहेत इमर्जन्सी पिको फॉलच्या त्या करून घ्याव्या लागतात। मग माझी साधी मशीन जी आहे, साधी टीप जी बसती तो गट बदलायचा आणि मग दुसरा गट ठेवायचा पिको फॉलचा, असं माझं दिवसभर ते चालूच असतं। त्याच्यामुळे ना मग अशा 2-2, 4-4 टिपा मारताना मी तुम्हाला तो कसा व्हिडिओ शेअर करणार ब्लाऊजचा स्टिचिंगचा। त्याच्यामुळं एका ताईंची सारखीच कमेंट येत असते की ब्लाऊज स्टिचिंगची आणि पिको फॉलची व्हिडिओ दाखवा। तर पिको फॉल करताना कोर्स कसा काढायचा हे पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे एका व्हिडिओमध्ये, परत एकदा पाहिजे तर करेन। तर आता काय करणार आहे मी जे ब्लाऊज घेते ना, हे जे रेडीमेड ब्लाऊज आता बघा, हे तुम्ही बघताय जवळनं बघा जरा, तर याला गोट वगैरे कसं असं मस्त असं व्यवस्थित आहे बरं का। परत तुम्ही हाताला बघा असं व्यवस्थित असा हा गोट आहे, आणि हा बसताना पण ब्लाऊज बघा कसा एकदम व्यवस्थित असा परफेक्ट बसलेला आहे। तर हा कुठल्या ब्रँडचा आहे, आणि माझ्याकडे मी जितके पण रेडीमेड ब्लाऊज वापरते ना, ते सगळे ब्लाऊज आज मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि कुठल्या कुठल्या ब्रँडचे आहे ते कसे वापरायचे हे सुद्धा सांगते। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर बघा, हे ब्लाऊज ऑर्गनायझर आहे, जे की मी ऑनलाईन मागवले होते। किती मला वाटतंय 2 वर्ष तरी झाले असतील मी मागवले होते। अजून क्वालिटी याची जशीच्या तशी आहे, कुठेही याची चेन वगैरे फाटलेली नाहीये, तुम्ही बघू शकता। कुठेही म्हणजे डॅमेज झालेलं नाही, असं विरलेलं नाही, तर काय कवर काय 1-1.5 वर्षातच असं विरून जातं तसं। म्हणजे याची कापड क्वालिटी चांगली आहे, म्हणजे रुपीजच्या मानानं। म्हणजे मी जेवढे पे केलेले आहेत, किती मला वाटतंय हे 3 पीस ना मला फक्त 160 रुपयाच्या आसपास मिळालेले आहे। त्याच्यामुळे मी याची लिंक जी आहे, हे प्रोडक्ट ना मी डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करते, तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकताय। ब्लाऊज आणि आपले जे म्हणजे परकर म्हणा किंवा काही ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी ना हे असे ऑर्गनायझर एकदम बेस्ट असतात। प्लास्टिकपेक्षा हे बेस्ट आहेत, कापडी आहेत, थोडंसं प्लास्टिक आहे इथं एवढं, जेणेकरून आपल्याला दिसावं की आपण कुठले कुठले ब्लाऊज याच्यामध्ये ठेवलेले आहेत। तर मी ह्या पीसमध्ये की नाही फक्त मी शिवलेले स्वतः विदाऊट पॅडेड ब्लाऊज ठेवलेले आहे। एका पीसमध्ये ना मी रेडीमेड ब्लाऊज ठेवलेले आहे, जेणेकरून मला कळावं की मी शिवलेले कुठं ठेवलेले आहेत, किंवा जे रेडीमेड जर यूज करायचे असतील तर मग ते आपण शिवलेले ब्लाऊजमध्ये शोधत बसावं लागत नाही, पटकन आपल्याला घेता येतं। चला, मी आता जे पण रेडीमेड ब्लाऊज घेतलेले आहेत तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करते की मी ते कसे वेअर करते, त्याची कशी काळजी घेते, कुठल्या ब्रँडचे घ्यायचे, म्हणजे जेणेकरून ते एकदम असे व्यवस्थित परफेक्ट बसावेत। तर माझा पहिला ब्लाऊज जो आहे ना, हे बघा, हा तुम्ही बऱ्याच साड्यांवर घातलेला बघितलेला असणार आहे, कारण कुठल्याही साड्यांवर मी हा वेअर करते। जर माझे फोटो असतील ना तर मी इथं स्क्रीनशॉट लावते की मी कुठल्या कुठल्या साड्यांवर हा ब्लाऊज जो आहे तो कॉन्ट्रास्ट मॅच केलेला आहे। आता अजून एक तुम्हाला सांगते, कॉन्ट्रास्ट मॅच करायला आहे ना असं कुठलंही रंगसंगती गाठायची काहीच गरज नसते। फक्त आपल्याला कळलं पाहिजे की कुठला ब्लाऊज कुठल्या साडीवर एकदम छान दिसणार आहे, परफेक्ट जाणार आहे। आणि हे रेडीमेड ब्लाऊज ना ह्या ब्रँडचे अगदी परफेक्ट बसतात। आता तुम्ही बघा, थोडंसं याच्यामध्ये ना काळसर आहे म्हणून, पण हा दिसताना किती व्यवस्थित दिसतो आहे, बसलाय पण किती छान तुम्ही बघताय। कुठलाही ब्लाऊज फिटिंगला जर व्यवस्थित असेल ना तर मग तो रंगसंगती त्याची जुळते का हे बघायची गरज नाही। फिटिंग परफेक्ट बसली, कलरचं काय आपल्याला थोडंफार नॉलेज असलं बास झालं, एकदम छान दिसतो कुठल्याही साडीवर कुठलाही ब्लाऊज घातला की। म्हणून मी जास्त ते माझे ब्लाऊज शिवायच्या भानगडीत पडत नाही। एक छानसा मल्टी कलर सारखा पाहिजे, म्हणजे मल्टी कलर असल्याला पाहिजे ब्लाऊज आपल्याकडे, आणि असे काही डार्क जे शेड आहे ते पैठणीवर काटापदराच्या साड्यांवर मॅच होतात। तर हा व्हिडिओ मी आधीच शूट करून ठेवला होता, म्हणजे ही व्हिडिओ क्लिप जी तुमच्याबरोबर मी शेअर करते ती। तर हा ब्लाऊज बघा मल्टी कलरमध्ये आहे। आता भरपूर कलरच्या साड्यांवर हा ब्लाऊज जाणार आहे,
रेट म्हणायला गेलं तर 350-300पर्यंत हे ब्लाऊज आपल्याला बसतात, पण क्वालिटी एक नंबर असते. त्याच्या आतमधलं अस्तर तुम्ही बघा, आणि सगळे ब्लाऊज ना पॅडेड असल्यामुळे काही आतमध्ये इनर घालायची गरज नाही. आणि इनर नाही घातली म्हणजे आपण डेली वेअर करतो ना ब्लाऊजमध्ये, तर जरा कम्फर्टेबल वाटतं. म्हणजे नाही तर मग ते आपले इनरचे पट्टे जे आहेत ना ब्लाऊजमधनं सारखे बाहेर येत असतात. म्हणून मग पॅडेड ब्लाऊज घातल्यानंतर इनर घालायची गरज नाही. त्याच्यामुळे सगळे रेडीमेड जे ब्लाऊज आहेत ना माझ्याकडं ते पॅडेड आहेत. आता हा बघत आहात तुम्ही, म्हणजे मी जो ब्लाऊज वेअर केलेला आहे त्या ब्लाऊजचे फोटो मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर हा जरा पफ स्लीव्सचा आहे. मला पफ स्लीव्ज ना सूट होत नाही अजिबात. त्याच्यामुळे मी एकतर स्लीवलेस घेते किंवा 3/4 एल्बो लेंथपर्यंतचे जो ब्लाऊज आहेत ते वेअर करते. त्यामुळे आता मी ह्याची स्लीव्ज काढून टाकणार आहे. आता मी व्हाईट दाखवला ना, तसंच हा माझ्याकडे रेड होता पफ स्लीव्सचा. मी याच्या स्लीव्ज काढून टाकलेल्या आहेत आणि त्याला स्लीवलेस केलेला आहे. एकतर स्लीवलेस किंवा एल्बो लेंथपर्यंतचेच ब्लाऊज माझ्या बॉडी शेपला सूट होतात बरं का. म्हणून आणि मेधा ब्रँडचे जे ब्लाऊज आहेत बघा, मेधा ब्रँडचे ब्लाऊज खूप चांगले. त्याचं अस्तर, क्वालिटी आणि जे काही पायपिंग दिलेली असते त्यांनी, म्हणजे गोटपट्टी दिलेली असते ना, त्या सगळ्या ब्लाऊजला गोटपट्टीनं कवर केलेलं असतं. त्यामुळे फिनिशिंग ही एक नंबर असते. आता हाच जो स्लीवलेस ब्लाऊज आहे मी वेगवेगळ्या साड्यांवर मिसमॅच केलेला होता. ऐन वेळेला सणवार येतात आणि मग कुठला ब्लाऊज घालावा, कारण आपल्याला कधी कधी टेलर शिवणच देत नाही. कधी आपण स्वतः टेलर जरी असलो तरीसुद्धा आपला ब्लाऊज शिवायला आपल्याला वेळ नसतो. मग अशा वेळेला काय करायचं, तर मग मी हे असं काहीसं करत असते. 5-6 ब्लाऊज आपले मी घेऊन ठेवलेले आहे. तुमच्या साडी कलेक्शनमध्ये म्हणजे काठाच्या ज्या साड्या आहेत तुमच्या, त्याच्यात कुठल्या काठ सगळ्यात जास्त कलर जो कुठला मॅच होतो आहे त्या कलरचा ब्लाऊज घ्यायचा आणि तो असा वेगवेगळ्या साड्यांवर मिसमॅच करायचा. आणि काळा एक असला ना ब्लाऊज तर तो बऱ्याच साऱ्या साड्यांवर जातो. तर असंच मी घेऊन ठेवलेला आहे. हा जो बसलेला आहे तुम्ही बघता, इतका परफेक्ट ब्लाऊज बसतो ना, कुठल्याही साड्यांवर एकदम मस्त मॅच होतो. आणि मग साडी कशीही असली ना, एकदम म्हणजे साधी सिंपल जरी स्वस्तात मस्त असली ना, त्याचा ब्लाऊज जर व्यवस्थित असेल ना, तर ती साडी पण छान लुक देते बरं का. म्हणून ब्लाऊज ना परफेक्ट फिटिंगमध्ये असणं आणि कम्फर्टेबल असणं गरजेचं असतं. तर मी म्हणूनच मग पॅडेड ब्लाऊज घेते. विदाऊट पॅडेडचे पण आहेत माझ्याकडे ब्लाऊज, पण मग ते व्यवस्थित वेअर करता येत नाही कधी कधी. तर चला मग, आता तुम्हाला जर असे ब्लाऊज जर घ्यायचे असतील तर तुम्ही सर्च करा ऑनलाईन, किंवा मला सापडले तर मी लिंक देईन तुम्हाला, आणि त्या पद्धतीनं मग तुम्ही ब्लाऊज मिसमॅच करू शकताय. खूप मोठा प्रॉब्लेम असतो ब्लाऊजचा. तर तो आता मी अशा पद्धतीनं सॉल्व केला आणि मला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा मी माझे ब्लाऊज स्टिच करणारच आहे. आता रेडीमेड ब्लाऊज कसे जास्त डिझाईनचे नसतात, त्याला जास्त डिझाईनचे गळे वगैरे नसतात, पण असे सिंपल साधे गोल गळे पण खूप छान दिसतात. मग तुम्ही त्या साडीवर वेगवेगळ्या मॅच करू शकता. चला आता असू द्या, झाला हा ब्लाऊजचा विषय. आता मी करत आहे शंकरपाळ्या. तर शंकरपाळ्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. प्रमाणासहित 1 किलोची शंकरपाळीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आखाड महिना आहे आणि आखाड महिन्यामध्ये काय होतं, ऋतुमान बदलतो. ऋतुमान बदलला की आपल्या पचनसंस्थेवर सुद्धा परिणाम होतो. आपली पचनसंस्था सुधारावी, किंवा आता झालेला जो बदल आहे ऋतुमानामध्ये, हवामानामध्ये, तर तो आपल्या शरीराने सहज स्वीकारावा म्हणून मग असे तळणीचे पदार्थ केले जातात. आणि कसं होतं ना, पाण्याचं प्रमाण कमी होतं. पाऊस पडला की आपण पाणी कमी प्रमाणामध्ये पितो. मग अशा म्हणजे हायड्रेट राहत नाही आपली बॉडी. मग आपण तळणीचे पदार्थ जर खाल्ले ना तर आपल्याला बघा पाणी जास्त प्यावंसं वाटतं. मग त्याच्यामुळं ना आखाड महिन्यामध्ये ना तळणीचे पदार्थ केले जायचेत आवर्जून बरं का, खाण्यासाठी. आणि आता वारकरी मंडळी जे आहेत ना, वारीवरनं घरी आलेले असतात, तर त्यांच्यासाठी गोडाचं म्हणून मग असं कापण्या किंवा गोडाचे पदार्थ तळणीची केली जायचेत. तर ही सुद्धा परंपरा आहे त्यामागे, की वारकरी लोकांच्या स्वागतासाठी किंवा ते थकून वारीवरनं आलेले असतात त्यांचं तोंड गोड करण्यासाठी म्हणून असे आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ गोडाचे केले जातात. तर चला, आता 1 किलो मैदा मी छान चाळून घेतलेला आहे आणि 1 फुलपात्रभर तूप घेतलेलं आहे. तर ते तूप कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे. हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. अर्धा किलो साखर घेतलेली आहे, 1 किलो पीठ घेतलेलं आहे शंकरपाळ्यांचं, मैदा घेतलेला आहे, त्याला अर्धा किलो मी साखर घेतलेली आहे. तुम्हाला वाढवून घ्यायची असली तरी तुम्ही घेऊ शकताय, अजून कमी गोड करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही साखरेचं प्रमाण हे तुमच्या प्रमाणात ठरवू शकताय. आता करायचं काय, तर आपण जेवढी साखर घेतली ना
ती साखर बुडेपर्यंतच आपल्याला त्या साखरेमध्ये ना पाणी ओतायचं आहे. फक्त साखर बुडेपर्यंत, लक्षात असू द्या. साखर पाण्यामध्ये बुडली की मग आपल्याला पाक करायला ठेवायचा आहे. आता पाक काय एकदम कडकडीत करायचा नाही, नुसती फक्त पाण्यामध्ये साखर विरघळवून घ्यायची आहे. इकडं कडकडीत मोहन तयार झालेलं आहे आणि ते ओतलेलं आहे आपण मैद्यामध्ये. आता गरम मोहन असल्यामुळं ना ते छान आपण हलवून घ्यायचं आहे, उलटण्याने हलवून घ्यायचं. आणि थंड झालं की मग आपण छान पीठ आहे ना हाताने असं चोळून घ्यायचं आहे. सगळीकडं पिठाला ते मोहन लागलं पाहिजे. जरा मी ना मोहन कमीच घेतलं होतं, जरा अजून जास्त घ्यायला पाहिजे होतं. आणि मोहन ह्यासाठी थोडं कमी घेतलं की आपण जेव्हा शंकरपाळी तळतो ना तेव्हा सगळं तूप तेलामध्ये उतरतं. आणि मलाच थोडंसं असं जरा कमी मोहनाची करायची होती. तुम्ही मोहन जास्त घेतलं ना, एक फुलपात्रापेक्षा जास्त, म्हणजे तुमच्या घरात फुलपात्र असेल ना मोठं छोटं, तर तेवढं भरून घ्यायचं आहे तुम्हाला मोहन. आणि आता इकडे बघा वेलची पूड टाकून घेतलेली आहे मी. वेलची पूड टाकली, मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आणि आता इकडे साखर विरघळलेली आहे पाण्यात. फक्त पाण्यात साखर विरघळेपर्यंतच पाणी गरम करायचं आहे, त्याचा जास्त कडक पाक करायचा नाही आहे बरं का. आणि हे पाणी ओतून द्यायचं आहे आपल्याला मैद्यामध्ये. इतक्या सोप्या आहेत ना शंकरपाळ्या करायला, होतात पण तितक्या खुसखुशीत, अजिबात तेलात विरघळत नाहीत. आता हे पाणी गरम आहे ना, त्याच्यामुळं मग आपल्याला पीठ आहे ना उलटण्याने हलवून घ्यायचं आहे. आणि थोडंसं थंड होतं ते, मग गरम गरम छान मळून घ्यायचं आहे. आणि मस्त मळून झालं ना, पटकन मळल्या जातं. मळल्या लगेचच आपल्याला लाटायला घ्यायचं आहे. हे पीठ काय भिजवायचं नसतं, म्हणजे मळलं की लगेच गरम गरम गोळा तोडून गोळा तयार करून लाटून घ्यायचा आहे. आणि जर असा जाडसर असं लाटायचं आहे. ही प्रोसेस की नाही बघा, लाटायला खूप सोपी आहे गोड शंकरपाळ्यांची, पण तळायला खूप वेळ घेते. जसं आपण खारं शंकरपाळ्या करतो तर लाटायला खूप सोप्या असतात, पण तळायला म्हणजे तळायला पटकन जातात, पण लाटायला खूप अवघड असतात, कारण खूप पातळ लाटावे लागतात त्याला, तेव्हाच त्या कुरकुरीत होतात. तसं उलटं आहे ह्या गोड शंकरपाळ्यांचं, तसं नाही. तर बघा 1 किलो आपला छान शंकरपाळ्यांचं पीठ हे मळून झालेलं आहे. आता बघा गोळा तयार केला, लगेच हा गोळा आपल्याला ना लाटायला घ्यायचा आहे. झाकण ठेवून द्यायचं. जेवढं गरम कोमट पीठ असेल ना तितकंच पटपट हे लाटल्या जाणार आहेत. नाही तर मग थोडासा उशीर झाला, पीठ थंड झालं की मग चिरण्या वगैरे पडायला सुरुवात होणार आहे पोळीला. त्याच्यामुळे ना पटकन तळायला घ्यायचं आहे आणि लाटायला घ्यायचं आहे. पीठ थंड झालं तरी काही हरकत नाही, घाबरायचं नाही. मिक्सरमध्ये ना तुकडे करून टाकायचे आणि मिक्सरमध्ये थोडंसं परत गरम पाक ओतायचा आणि मळून घ्यायचं पीठ. आणि पुन्हा एकदा तुम्ही हे शंकरपाळ्या लाटू शकता, पण थंड झालं ना की एवढं व्यवस्थित लाटता येत नाही. हां, तुम्ही एकदम सगळ्यांना लाटून कापून घेतल्या ना तर तुम्ही निवांत तळल्या ना बारीक गॅसवर तरी चालतात. आता तळताना काय करायचं आहे, थोडंसं तेल तापवायचं आहे, परत मीडियम गॅस करून घ्यायचा आहे. आणि लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. आता बघताय तुम्ही किती सारे लेयर्स पडलेले आहे, दिसतंय तुम्हाला. हे बघा इतक्या छान ह्या शंकरपाळ्या झालेल्या आहे ना, कलर तर तुम्ही बघू शकताय, तर दुकानात होणार नाहीत इतक्या भारी शंकरपाळ्या आपल्या झालेल्या आहेत. आणि मस्तपैकी ह्या आहे ना लो टू मीडियम गॅसवर, अगदी म्हणजे तळायला वेळच लागतो. ह्या 10 मिनटं लागतात, 10-15 मिनटं एका घाण्याला लागतात लो टू मीडियम तळायला, कारण आतून पण शिजल्या पाहिजेत, कच्च्या नाही राहिल्या पाहिजेत. तर इतक्या छान ह्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत ना, तर असं करून मी हळूहळू ह्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत. कलर बघताय तुम्ही, आणि खायला पण इतकं भारी लागतं आहे ना, मस्त खायला झालेल्या होत्या. तर चला आता शंकरपाळ्या आपल्या झालेल्या आहेत तळून. थोड्याशा ज्या राहिलेल्या आहेत ना त्यासुद्धा आता मी करून घेणार आहे. तर बघा व्यवस्थित नितळून काढायच्या आहेत. आणि नेहमी ना मी लोखंडाचीच कढई घेते तळण्यासाठी. मी तळण्याची वेगळी कढई केलेली आहे, कारण मग दुसऱ्या कढया जर वापरल्या ना, म्हणजे घरात 2-3 कढया आहेत तर मग डाग पडतात आणि मग ते काही घासणं आपल्याकडं निघत नाही. म्हणून मी हे लोखंडाची कढई स्पेशल फक्त तळण्यासाठी केलेली आहे. बरं झाली. हे गरम असेल, अरे गरम किती आहे येडं. हे बघ धर, जायचीच हट्ट करतोय. जाऊ दे. तू कॉलर का शाळेचे का कपडे घातले, उद्या घालायचे. क्रिस्पी आवाज क्रिस्पी. अरे हो, तू खाताना आवाज पाहिजे. 1 नंबर झाली बरं का शंकरपाळी. फक्त आहे ना सारखं हलवायला लागतंय.
पार्लेजी बिस्किटासारखं मस्त आवाज येतोय. टेस्ट पण तशीच लागते, पण आहे ना हे असं बारीक गॅसवर सारखं हलवत राहायचंय. तर आता हे राहिलेले आहेत ना, ह्या सुद्धा मी करून घेते. आणि हे बघा, हे अशा पद्धतीने छान अशा तळल्या गेलेले आहेत बरं का. चला आता मी हे तळून घेते, मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू. तर आता मी थोडासा मला वेळ मिळाला होता, शंकरपाळ्या वगैरे झाल्या होत्या आणि म्हटलं आता एक 5-10 मिनटं जी म्हणतो ना आपण आरामाचं, या की एवढं काम झाले आता आपण निवांत बसावं, तेवढाच फक्त 10 ते 15 मिनटं माझ्याकडे होते. आणि हे कपाट उघडल्यानंतर बापरे, एवढा पसारा होता ना त्याच्यामध्ये. कुणीही कशाही वस्तू ठेवलेल्या होत्या, कोंबलेल्या होत्या अक्षरशः त्या कपाटामध्ये. आणि मला असं अस्ताव्यस्त बघितलं ना, हे फर्निचर म्हणा किंवा फर्निचरमधले प्रत्येक खण आहे, जो तो खण ठरवून दिलेला आहे. ह्या खणामध्ये या वस्तू ठेवलेल्या आहेत, म्हणजे पूजाचा जो खण आहे तो वेगळा आहे, इलेक्ट्रिक जे स्क्रूड्रायव्हर हातोडी हे असतं ते वेगळं एका खणामध्ये व्यवस्थित ठेवलेलं आहे. डेकोरेशनचं जे साहित्य आहे ते एका खणामध्ये व्यवस्थित ठेवलेलं आहे. हे कपाट जे आहे ना, ते मी मुलांसाठी किंवा इतर कपडे जे ठेवण्यासाठी व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेलं असतं. पण हे फक्त मला माहिती असतं, कारण आवरणारे ना माझे हे, म्हणजे मी एकटीच आवरते हे कपाट ना, माझे 2 हातच फक्त आवरणारे आहेत. बाकीचे जे 4 जणांचे हात येतं ते फक्त असेच वस्तू उचलले की ठेवली असंच आहे. फक्त वर दिसली ना की ती कपाटामध्ये कोंबून ठेवायची, पण त्याची योग्य जागा परफेक्ट कुठं ती वस्तू ठेवली पाहिजे, ठेवल्या गेली पाहिजे हे नाही कळत घरातल्यांना. मग तेवढ्यात मी फक्त आहे ना कपाट आवरताना बडबड करते. त्यांनी मनाव घेतलं तर ठीक आहे, खूपच चिडले तर 2 दिवस ते लक्षात ठेवतात, परत 2 दिवसानंतर सगळे विसरून जातात. असं असतं. तुमच्याही घरामध्ये तसंच होतं का सांगा कमेंट करून. तर सगळ्यात कपाटातला वरचा जो खण आहे ना, त्यामध्ये ना मी पडदे, जे जुने पडदे आहेत आमचे, कारण तर पडद्यांचे रेट तुम्हाला माहिती नसतील, 13-14 हजार रुपये जातात. त्याच्यामुळे ना जुने पडदे आणि चांगल्या क्वालिटीचे एकदम व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळं कलर वगैरे, म्हणून मी ते स्वच्छ धुवून व्यवस्थित गडी घालून सगळ्यात वरच्या खणामध्ये ठेवून दिलेलं आहे. आणि त्याच्याच कडेला मी बसकर वगैरे ठेवत असते, म्हणजे बसायचे, कारण थंडी आमच्याकडं खूप असते. जुने कपडे वगैरे असे कोंबून ठेवलेले होते. आता हे पडदे वगैरे मी सगळ्यात वरच्या खणामध्ये व्यवस्थित ठेवलेले आहे. 2 नंबरच्या खणामध्ये ना आयुषची पुस्तकं असतात, त्याच्यात 3 नंबरच्या खणामध्ये की नाही आयुषचे युनिफॉर्म वगैरे मी ठेवलेले असतात मुलांचे. त्यानंतर 4थ्या नंबरच्या खणामध्ये की नाही मी असंच पोशाख, आपण जो म्हणतो ना पोशाख वगैरे आपल्याला दिलेले असतात, नेसवलेल्या साड्या असतात, त्या 4 नंबरच्या खणामध्ये ठेवत असते. 5 नंबरच्या खणामध्ये ना बाजाराच्या पिशव्या, दळणाची पोती हे ठेवलेले असतात. आणि सगळ्यात शेवटचा 6 नंबरचा जो खण आहे त्यामध्ये पाय पुसणे किंवा तोरणं, रुमाल हे सगळं जे असतं ना घरातलं, ते सगळं व्यवस्थित घडी घालून ठेवलेलं असतं. असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. आता तेवढ्यात पटकन कपाट आवरलं, सगळं व्यवस्थित ठेवलं, हॉल आवरला आणि मग स्वयंपाक झालेला आहे. आणि स्वयंपाक झाला की लगेचच म्हटलं मस्त पापड तळून घेऊया. तर हे यावर्षीचे पापड बघा, एकदम मस्त इतके छान झालेले आहेत ना. आणि कधी कधी उन्हाळी काम केल्याचं इतकं समाधान असतं ना, की जेव्हा कधी पण आपल्याला म्हणजे असं खावंसं वाटत नाही काहीच ना, तेव्हा हे उपयोगी येतं. तर चला आता मस्तपैकी जेवते. तर आता जेवणं वगैरे झाली आणि एखादा पदार्थ घरामध्ये एक्स्ट्रा केला ना, तर भांडी बघा किती सारे असतात, टोपलं भरून बाजूचं पोतं भरलेलं आहे, भांडी घासलेली आहेत. तर असो, आता आखाड का तळतात हे तुम्हाला माहीत झालेलं आहे, तर तुम्ही सुद्धा आखाड तळून खा. आणि चला मग आता या व्हिडिओचा इथंच शेवट करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. आणि आजचा हा ब्लाऊजचा आणि आखाड तळणीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.